आणि याच्यामध्ये आपण जरा किंमत याच्यासाठी एक उदाहरण बघूया. डायरेक्ट प्रपोर्शन काय आहे ते आधी आपण बघूया. डायरेक्ट प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय? तर अशा प्रकारचं प्रपोर्शन किंवा अशा प्रकारचं उदाहरण की ज्याच्यामध्ये असणारा संबंध हा डायरेक्टली असतो. म्हणजे कसं बघा, जसं आपण आत्ताच उदाहरण घेतलं होतं, रुपये आणि चॉकलेट. तर तुम्ही मला सांगितलं की सर 1 रुपया दिला तर किती चॉकलेट भेटतात? 2 चॉकलेट भेटतात, बरोबर का? हो. बर, मला एक सांगा, तीच संख्या मी 2 रुपये केली तर चॉकलेट किती भेटतील? 4. 4. हीच संख्या मी 40 रुपये केली, चॉकलेट किती भेटणार? 80. 80. 80. बर, ही संख्या मी जर तुम्हाला असं विचारलं की 90 चॉकलेट घ्यायचे, किती रुपये द्यावे लागतील? तुम्ही काय सांगणार? 35. 45. 45 रुपये द्यावे लागतील ना? हे जर मला 120 चॉकलेट घ्यायचे असतील तर 60. 60 रुपीज द्यावे लागतील, बरोबर? म्हणजे तुम्ही काय केलं, या ठिकाणी बघा, एक गोष्ट वाढवली तर दुसरी काय होते? वाढते आहे, बरोबर ना? वन टर्म इन्क्रीज झाली तर दुसरी सेकंड टर्म सुद्धा काय होते? इन्क्रीज होते ना, बरोबर की नाही? हो. मग ज्या वेळेस बघा, एक बाब वाढवल्यास, एक बाब वाढविल्यास तिच्याशी संबंधित, तिच्याशी संबंधित दुसरी गोष्ट वाढते किंवा दुसरी बाब वाढते, तेव्हा त्याला वाढते. किंवा एक बाब कमी केल्यास, एक बाब कमी केल्यास दुसरी बाब देखील, दुसरी, एक मिनिट, दुसरी बाब देखील वाढते, तेव्हा अशा, तेव्हा अशा संख्यांचे गुणोत्तर, संख्यांचे गुणोत्तर जेव्हा सारखे असते तेव्हा त्याला समचलन म्हणतात. काय म्हणतात? समचलन. येते लक्षात? उदाहरणार्थ तुम्हाला दिलेलं आहेच वरती, एकदा लिहून घ्या ते. सर इंग्लिश मध्ये द्या ना. इंग्लिश मध्ये देऊ का? हम्म. एक मिनिट हा, कुठे गेलो रे? बरं, तोपर्यंत मराठीवाले लिहा बरं. लिहा. when one thing is increase, कुठे गेलो रे? another thing related to it, another thing related to it increase किंवा increases or when one thing, when one thing
डिक्रीजेस गेलं. The other thing is reduce. The other thing is reduce. The ratio of such a number. The ratio of such a number when they are equal. When they are equal is called sim. It's called direct proportion. ठीक आहे. डेफिनेशन लिहून घ्या व्यवस्थित आणि मग खाली फॉर एक्झाम्पल म्हणून ते एक्झाम्पल लिहा रुपी आणि चॉकलेटचं. सर ते वरचं नाही लिहायचं का? ते चॉकलेटचं लिहा ना, ते लिहिल्याशिवाय कसं कळणार? सर वरती करा ना मग. ठीक. हे झालं का लिहून? आधी डेफिनेशन लिहा. आधी डेफिनेशन झाली का मग हे चॉकलेटचं एक्झाम्पल लिहा. हो चालेल. झालं. कम्प्लीट सर. झालं? लिहिलं काय सर. झालं? हा, लिहिलं. मी म्हटलं काय झालं. बरं, अजून एक उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल, आता दूध घेऊ आपण. दूध आणि दुधाचा भाव घेऊ. दूध लिटर मध्ये आणि भाव घेऊ. बघा, तुम्हाला सांगितलं रुपयामध्ये भाव आहे. तुम्हाला सांगितलं 2 लिटर दुधाचा भाव 80 रुपये आहे. सॉरी, 2 लिटर दुधाचा भाव किती आहे? 80 रुपये आहे. 4 लिटरचा किती असणार? 4 लिटर 160. बरोबर. 4चा किती असणार आहे? 160 असेल ना. कोणाचा काही वेगळा येतोय का? बोला. अरे, कोणाचा काही वेगळा येतोय का? येतोय का आवाज का नाही?
नाही काय नाही? आवाज नाही येते माझा? नाही येतोय सर. क्लिअर येतोय सर. सारखाच राहील. सर सेम येतोय सर. बर, 5 लिटर दुधाचा भाव किती राहील? 120 20 नाही 200 200 रुपये राहील ना. 400. अरे याचा अर्थ 200 काय? 2 लिटरचा 80, याचा अर्थ 1 लिटरचा किती असणार आहे? 40 40. मग 6 लिटरचा किती असेल? 6 चोक 24, 240 राहील ना. 40. बरोबर का? 6 4 जा 240 हो येतं ना. सर. हो काय होतंय? वन थिंग इज इन्क्रीज, अनदर थिंग इज इन्क्रीज. बरोबर, एक संख्या वाढली, दुसरी संख्या पण काय होते? वाढते ना. हो सर. मग अशा प्रकारच्या गोष्टींना काय म्हणायचं? समचलन म्हणतात. काय म्हणतात? मग तुम्हाला क्वेश्चन कसा येतो बघा. इन गिवन एक्झाम्पल, chocolates and their price in the direct variation find blank things. म्हणजे मराठीमध्ये चॉकलेटची किंमत तर ते ब्लॅक थिंग झालंय. ब्लँक स्पेस लिहा, काय तुम्हाला जे वाटलं ते. चॉकलेटची किंमत आणि चॉकलेटची संख्या यांच्यामध्ये समचलन आहे. त्यावरून खालील किमती काढा. उदाहरण देतील असं, चॉकलेटची संख्या, चॉकलेटची किंमत आणि खाली येतील चॉकलेटची संख्या. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला असा चार्ट दिला जाईल, काही माहिती दिली जाईल, काही माहिती ब्लँक ठेवली जाईल. उदाहरणार्थ एक कोणताही गोष्ट राहू शकते. चला, असं दिलेलं आहे. तुम्हाला काही स्पेस रिकामे सोडलेले आहे. तुम्हाला विचारलंय, जे रिकामे स्पेस आहे या रिकाम्या जागा तुम्ही भरायच्या आहे दिलेल्या माहितीवरून. बरोबर. जर डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर तुम्हाला काय सांगितलं होतं, त्याच्यामध्ये काय सेम असतं? If one सांग. thing is increase, another thing is increase. Another thing related to it increases. त्यांच्यामध्ये काय सेम असतो? रेशो. बरोबर ना. त्यांचा रेशो नाही. कसा असतो? सेम असतो ना. रेशो कसा असतो? सेम असतो का? अरे त्यांचा रेशो कसा असतो? सारखा असतो का? हो. सांगा पटकन. त्यांचं जे काही गुणोत्तर आहे ते कसं असतं? सारखं असतं. मग आता या ठिकाणी बघा, याचं गुणोत्तर लिहिलं, किंमत आणि संख्या आपण एक
संख्या लिहून घेऊ 10/20. याचा जर रेशो काढला तर काय येतो 0 0 कट करा आन्सर येतो 1:2. बरोबर हो आहे हो का नाही सर मग आता जर सपोज इथे 30 रुपीज दिलेले आहे आणि पुढची किंमत काढायची असेल तर बघा दिलं काय चॉकलेट हे चॉकलेट आहे आणि ही सॉरी पहिली प्राइज आहे आणि दुसरा काय आहे नंबर ऑफ चॉकलेट चॉकलेट्स आहे ना प्राइज आणि नंबर ऑफ चॉकलेट्स बरोबर हो मराठीत सांगायचं तर किंमत आणि कशामध्ये रेशो आहे संख्येमध्ये रेशो आहे मग आपलं काय करायचं जी किंमत दिलेली आहे किंमत किती दिली 30 रुपये दिले ना हो हा मग जर चॉकलेटची संख्या काढायची असेल तर काय करायचं जी दिलेली संख्या नाहीये त्याने याला मल्टिप्लाय करा किती 2 2 2 ने मल्टिप्लाय करा आन्सर काय आलं 60 आलं 6 हो हा हे आपला आन्सर असेल इथे 60 आता बघा दुसऱ्या गोष्टीत इथे काय दिलंय चॉकलेटची किंमत दिलेली आहे 60 रुपीज दिलेले आहे 60 रुपीज दिलेले आहे ना म्हणजे आता काय काढायचंय किंमत दिलेली आहे काढायचं काय आहे? संख्या चॉकलेटची संख्या संख्या मग त्याला परत मल्टिप्लाय काय करणार 2 करणार किती आले 120 आले की याची व्हॅल्यू 120 सर 30 इंटू 2 का बर केलं रेशो सेम आहे म्हणून कळलं सर सेम हा सेम म्हणजे सारखा याचं आहे बघा 30/60चा रेशो काय आहे ना 30 एका 30 30 दुने 60च येतो ना हो हा 60 आणि 120चा रेशो किती आला 60 एका 60 60 दुने 120 आला का रेशो सेम हो रेशो म्हणजे काय गुणोत्तर सेम आहे ना 1/2 हीच व्हॅल्यू येते ना त्याची डिवायडेशन झाल्यानंतर हो हो बरोबर आहे की नाही बरोबर का हो आता बघा हो आता इथे आपल्याला काय केलं मल्टिप्लाय करत होतो पण आता खाली काढायची आपल्याला संख्या काय काढायची आहे संख्या दिलेली ऑलरेडी इथं 48 दिलेलं आहे 48 मग आता डिवाइड इथे वर खाली जर वरती जर मल्टिप्लाय करत इथे काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल 2 ने का वर डिवाइड केलं कारण आपल्याला किंमत काढायची आहे. बरोबर आहे ना म्हणून 2 ने डिवाइड केलं आन्सर काय येणार 20 येईल का 48 आहे ना तुम्ही 40 हा 48 हा. इथे 48 घेतलं तर इथे काय येईल 24 येईल का हो झालं का आपलं उत्तर क्लिअर हो मग नेहमी लक्षात ठेवायचं की कुठलंही उदाहरण आलं जर त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन असेल किंवा डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर त्या एक्झाम्पल मध्ये ही गोष्ट कन्फर्म लक्षात ठेवायची की त्यांचा रेशो कसा असतो सेम सेम असतो कसा असतो सेम सेम असतो कळतंय का हो काही अडचण कोणाला त्याच्यामध्ये नाही नक्की नाही नाही बरं आता हे अजून एक उदाहरण देतो इफ तुम्हाला असं विचारतील फाइंड व्हेरिएशन म्हणजे चलनाचा प्रकार ओळखा काय करणार पहिली गोष्ट म्हणजे ते चलन असतील x/y इथे लिहितील 5/100 दुसरा -4/64 आणि 6/144 एक मिनिट थांबा बरं का मला याच्यामध्ये एकदा सारखे होऊन दे एक मिनिट मी तुम्हाला चलन देतो ओके अशा प्रकारच्या संख्या दिल्या आहे तुम्हाला विचारलंय चलनाचा प्रकार ओळखा मग आता इथे दिलेलं आहे बघा पहिला x समचलन y दुसरा x² समचलन y तिसरा x व्यस्त चलन y आणि चौथा x² व्यस्त चलन
वाय. इंग्लिश मध्ये काय होईल? एक्स इज डायरेक्ट प्रपोर्शनल टू वाय. बरोबर. इथे फक्त डायरेक्ट प्रपोर्शन येईल वर्ड. बरोबर. मग आता इथे खाली काय येणार? इनवर्स प्रपोर्शन. आता आपल्याला फक्त आपण सध्या डायरेक्ट प्रपोर्शन बघतोय, त्यामुळे मला फक्त या 1 आणि 3 मध्ये कोणतं ऑप्शन करेक्ट असेल ते सांगायचं. तुम्हाला मी पहिलं. डायरेक्ट प्रपोर्शन ओळखण्यासाठी काय सांगितलं? आपलं डायरेक्ट प्रपोर्शन ओळखायचं असेल तर मी सांगितलं तुम्हाला याचा रेशो कसा असतो, सेम असतो ना. हो. आला का 1/20 प्रत्येकाचा रेशो? येतोय का? हो. म्हणून यांच्यात काय असणार? डायरेक्ट प्रपोर्शन असणार. काय असणार? डायरेक्ट प्रपोर्शन. सर व्यस्त चलन म्हणजे काय? सांगतो ना, आधी एक एक तर समजून घे. हे कळालं का आता? ऑप्शन मध्ये दिला म्हणून. आता पुढची गोष्ट सांगतो, थांबा तुम्हाला ते पण सांगतो. पुढचं उदाहरण बघा. दहा बादल्यांची किंमत 1400 रुपये आहे. दहा बादल्यांची किंमत 1400 रुपये आहे. तर अशा 18 बादल्यांची किंमत किती? तर अशा 18 बादल्यांची किंमत किती? सर 1120. 1120. बर. बघा रे, बाकी त्यांना काही येतंय का? कोणता प्रपोर्शन आहे 1000. त्यामध्ये? इफ द प्राइस ऑफ 10 bucket is 1400, then what will be the price of 18 bucket? सर 2550. ऑप्शन देऊ? द्या सर. फर्स्ट 2100, सेकंड 2520, थर्ड 2420 आणि फोर्थ सर सेकंड. 2240. सर सेकंड बरोबर. 2520. आता इथं बघा, 520. बादल्या आणि किंमत. मला सांगा, बादल्यांची संख्या वाढली तर किमतीत वाढ होणार आहे का कमी घट होणार आहे? इथं 10 बादल्या दिल्या केवढ्याला? 1400 रुपयाला. बरोबर. 18 हो. बादल्या विचारलंय किती रुपयाच्या? डायरेक्ट प्रपोर्शन आहे का इनवर्स प्रपोर्शन आहे? डायरेक्ट. बरोबर. ज्या वेळेस तुमचं एक्स अपॉन वाय, आपण याच्यात एक्स आणि वाय मध्ये डायरेक्ट प्रपोर्शन असतं. 2520. हो ना, ऐक ना, डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये काय असतो? एक्स आणि वाय जर असेल तर यांचा रेशो सेम असतो. म्हणून आपण काय करणार, तर यांच्यामध्ये डायरेक्टली 10/1400 इज इक्वल टू काय लिहिणार? 18/? लिहिणार. काय लिहिणार? क्वेश्चन मार्क. मग आपल्याला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची, म्हणजे काय करायचं? यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 18 मल्टिप्लाय 1400 डिवाइड बाय काय घ्यायचा? 10 घ्यायचा. हे जर तुम्ही सोडवलं तर उत्तर काय येणार? 0 0 कट होणार. म्हणजेच 18 मल्टिप्लाय राहिले 140. करा यांची मल्टिप्लिकेशन. किती आली? 2520. 2520. हे असेल तुमचं करेक्ट सर आन्सर. हा, पण एक बोला. ची किंमत काढून त्याला 18 ने मल्टिप्लाय केलं तर चालेल ना? हे तेच केलंय ना बाई, हे सर तेच केलंय. कळलं का? हे बघ, तू काय केलं? एका बादलीची किंमत काढायला 10 आणि 1400 भागलं, म्हणजे हे बघ, एक बादलीची किंमत किती आली? 140 आली. मग 140 इथे काय केलंय? डायरेक्ट 18 गुणिले 140च केलंय ना. करा ना. तेच केलंय, फक्त इथं आपल्या गणिताच्या भाषेत केलंय. कळलं? येतंय का लक्षात? हो सर.
जायचं का पुढे? हो सर. सर एक मिनिट. बरं. सर अजून थोडे खाली करा ना. खाली ओके सर. झालं. आता प्रश्न बघा काय येतो तुम्हाला. प्रश्न असा आला, एक्स समचलनात वाय, समचलनात वाय पुढे आलं वाय वाय असताना एक्स बरोबर y जर काय बरोबर असेल तर y बरोबर एक्स समचलनात y असताना एक्स बरोबर 4/5 व y बरोबर 1/5 जर एक्स बरोबर 1/7 तर y बरोबर किती? when direct ratio ओके असं उदाहरण आहे. तर अशा उदाहरणात सोडवायचं कसं, तर तुम्हाला मी काय सांगितलं होतं, जेव्हा डायरेक्ट प्रपोर्शन असतो किंवा समचलन असतं तेव्हा काय असतं रे, एक्स अपॉन वाय हा रेशो कसा असतो नेहमी सेम. कॉन्स्टंट असतो, त्याला के म्हटलं जातं. के याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, के म्हणजे कॉन्स्टंट. रेशो कसा असतो, कॉन्स्टंट असतो, बरोबर, स्थिर असतो तो.
थोडक्यात मराठीत सांगायचं त्याला काय म्हणतो आपण, रेशो स्थिर असतो. मग आपण जर या ठिकाणी बघा एक्स अपॉन वाय लिहिलं तर एक्स ची व्हॅल्यू काय दिली, 4/5 दिली. वाय ची व्हॅल्यू काय दिली, 1/5. त्यानंतर इज इक्वल टू काय दिलंय त्यांनी, 1/7. आणि इथे वाय ची व्हॅल्यू दिलेली नाहीये, ती आपल्याला काय करायची, फाइंड आउट करायची, बरोबर आहे की नाही. मग आपण याच्यामध्ये काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, माहिती ना. कोणामध्ये होईल, 1/5 इंटू 1/7 इज इक्वल टू करायच्या ऐवजी आपण इथे काय घेतो, डिनॉमिनेटरला घेत असतो 4/5, बरोबर आहे की नाही. तेव्हा आपल्याला काय मिळेल, वाय मिळेल ना, बरोबर आहे की नाही, घेतो ना आपण. मग आता आपण जर हे सोडवलं तर आपलं उत्तर काय येईल, यांचं मल्टिप्लिकेशन येते 1/35. आता हा डिवाइड आहे, उलटा केल्यावर काय होईल, मल्टिप्लाय होईल ना, 5/4 होईल ना, रेसिप्रोकल होईल का नाही त्या नंबरचा. हो. रेसिप्रोकल केल्यानंतर काय होईल, 5 1 5 7 35. आन्सर काय येईल, 1/28. येते लक्षात, हो सर. लिहून टाका उत्तर. आता याच्या कोणत्याही 4 गोष्टींमध्ये तुलना दिली असतील तुम्हाला आणि त्यांच्यामध्ये जर रेशो सेम असेल तर नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला कोणतंही उदाहरण काढता येईल, पर्सेंटेज काढता येईल, एक्झामचं कुठलंही उदाहरण असू द्या, कशाचंही कुठल्याही प्रपोर्शनलसाठी हे जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा. A/B हा जर रेशो कॉन्स्टंट असेल तर याच्याशी संबंधित असणारी दुसरी कुठलीही गोष्ट जी तुम्हाला दिली असेल, C/D जरी दिली असेल तर यांच्यामध्ये AD इज इक्वल टू काय असतो, BC असतो. हा जो रेशो आहे हा नेहमी कसा असतो, कॉन्स्टंट असतो. कसा असतो, कॉन्स्टंट असतो, म्हणजे स्थिर असतो. आलं का लक्षात. हो सर, अजून एक एक्झाम्पल घ्या ना सर. येतो ना, आता हे कळालं का, मला ते सांगा पहिले. हो सर. डायरेक्ट प्रपोर्शन कळालं का. मग आता याच्यावरून तुम्ही पर्सेंटेजचं एक उदाहरण शिकवतो तुम्हाला कसं काढायचं, म्हणजे तुम्हाला कुठलंही पर्सेंटेज उदाहरण आलं, फॉर्म्युला लक्षात न ठेवता पण तुम्ही काढू शकतात. कसं ते बघा. समजा हे उदाहरण दिलं, एका परीक्षेत म्हणला 800 पैकी 560 गुण मिळाले, तर त्याचे शेकडा गुण काढा. ठीक आहे, बघा एकदम सिंपल उदाहरण आहे. लक्ष येते तुम्हाला, लक्ष येते काही. 70%. आता ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही कसं काढू शकता ते सांगतो मला. आपला फॉर्म्युला काय सांगतो, कोणामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आहे, पैकी गुण आणि एकूण गुण याच्यामध्ये आहे का नाही, आहे का. इंग्लिश हो. मध्ये याला आउट ऑफ मार्क्स म्हणूया, आउट ऑफ मार्क्स. आणि खाली काय येणार, टोटल मार्क्स, बरोबर. मग आता बघा याच्यामध्ये काय प्रपोर्शन दिलेलं आहे, तर एक्झाम झाली 800 मार्क्सची, त्याच्यामध्ये मिळाले आहे 560 मार्क्स. तर त्यांनी पर्सेंटेज मध्ये विचारले, पर्सेंटेज 100 मार्क. हा ते इथे काय विचारले, पर्सेंट मार्क विचारले, काय विचारले, पर्सेंटेज मार्क्स. मग आता अशा वेळेस पर्सेंटेज याचा अर्थ काय रे, पर्सेंट म्हणजे काय माहिती तुम्हाला, पर 100 किती मार्क्स. पर्सेंट याचा अर्थ काय, पर 100 मार्क्स किती, बरोबर. याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला मी सांगितलं ना, ज्यावेळेस पण असं प्रपोर्शन येतं याला डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतात. हे दोघांमध्ये तुलना आहे, बरोबर आहे की नाही. हा रेशो कॉन्स्टंट असेल तर हा रेशो सुद्धा कसा असणार आहे, कॉन्स्टंट असेल ना. म्हणून आपण काय करणार, डायरेक्ट 500 × 60 मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय 800 करणार. 100 1 100 100 8 800 8 1 8
8 7 जा 56 झिरो. आन्सर काय आलं? 70%. काय अवघड आहे का? हो. नाही काय अवघड आहे का? सर नाही काय वर? वर काय? वरती करा. लक्ष आलं काय? वर हो. जमेल का परत सोडवायला? एकदा सांगा ना सर. हे बघा, याच्यामध्ये तुलना किंवा कंडिशन कशामध्ये दिली आहे? एक म्हणजे पैकी गुण किंवा मार्क्स, एकूण टोटल मार्क्स, आणि आउट ऑफ मार्क्स मध्ये इथं कंपॅरिझन केली, बरोबर आहे की नाही? मग आपले जे काही पैकी गुण आहे ते किती आहे? 800 आउट ऑफ किती आहे? 560 आहे की नाही? हो. बरोबर. हे होते टोटल मार्क्स, आणि हे काय आहे? आउट ऑफ मार्क्स आहे का नाही? मग हो. सेम तसंच त्यांनी पर्सेंटेज मध्ये विचारलं. याचा अर्थ काय? 100 आउट ऑफ विचारले ना, म्हणजे टोटल मार्क्स जर 100 असतील तर त्यांनी विचारलंय हा रेशो काय असेल. बरोबर. तुम्हाला मी काय सांगितलं, ज्या वेळेस यांच्यामध्ये रेशो कॉन्स्टंट असेल, बरोबर, टोटल आणि आउट ऑफ मध्ये रेशो कॉन्स्टंट आहे, पुढे कुठलंही टोटल आणि आउट ऑफ विचारलं तर त्याच्यामध्ये काही चेंज होणार आहे का? काही चेंज होईल का? नाही. त्याच्यामुळे उत्तर काय येणार? डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचं त्यांचा. अलग लक्षात? सर वरती करा ना थोडस वरती. वरती म्हणजे काय? समोर स्क्रीन दिली आतून वरती काय करायचं आता? खाली स्क्रीन खाली करा ना. खाली वर मला काही कळा. काय सगळं समोर दिसतंय ना तुम्हाला? उदाहरण आप त्याचा आन्सर समोर आहे, नेमकं काय करायचं काय? सर मागचं मागचं उदाहरण मागचं पाहिजे. आता हे लिहायचंय का? हा ते फॉर्म्युला 20. लक्षात आला का? हा फॉर्म्युला लक्षात आला का? हो सर. हा, या टू थिंग्स आहे बघा. या टू थिंग्स कशा आहे? रेशो मध्ये इक्वल आहे ना, तर ह्या टू थिंग्स सुद्धा तशाच असणार आहे. जर तुम्हाला दोन गोष्टींमध्ये त्यांचा रेशो कॉन्स्टंट दिला असेल तर लक्षात ठेवायचं, पुढच्या गोष्टी सुद्धा कॉन्स्टंटच असणार, त्याच्याबरोबर कंपॅरिझन केले जाणार आहे. ठीक आहे. कोणाचं राहिला असेल तर नंतर लिहून घ्या, तुम्हाला मी पीडीएफ पाठवेल त्यावेळेस. हे समजलं का तुम्हाला? हो. हे समजलं का? हो. हो. तर आता पुढचं उदाहरण बघा. बरं, जोपर्यंत हे लिहित आहे तोपर्यंत मी पुढचं उदाहरण तुम्हाला देतो. बघा बरं का उदाहरण. एका दुकानात 40 रुपयाला 50 वस्तू मिळतात, तर 220 रुपयाला किती वस्तू जे मिळतील? चालत नाही. हा. 220 ला सर. हा, 220 रुपीजला. सर परत सांगा ना. एक मिनिट सांगतो. तुम्हाला पाठवलंय बघा उदाहरण. बघा, एक उदाहरण आहे. एका दुकानात 40 रुपयाला 50 वस्तू मिळतात, तर 220 रुपयाला किती वस्तू मिळतील? बरोबर. अ शॉप सेल 50 आयटम्स इन 40 रुपीज. हाऊ मेनी आयटम्स कॅन ब्रॉट फॉर 220 रुपीज? आता इथे बघा कोणामध्ये कंपॅरिझन केली आहे? एक आहे रुपीज आणि दुसरं काय आहे? आयटम्स, किंवा ज्या वस्तू असतील त्याच्यामध्ये, बरोबर ना? रुपये आणि वस्तू सर 270. यांच्यामध्ये कंपॅरिझन आहे. बघा तुम्ही कसं लिहिता. सर 275. बर. बघा म्हणजे काय? 40 रुपयाला 50 वस्तू, म्हणजे हा जो रेशो आहे, हा रेशो कसा आहे? कॉन्स्टंट आहे. इज इक्वल टू विचारलंय 220 रुपयाला, म्हणजे इथे येणार 220 रुपीज.
किती आयटम्स किंवा वस्तू मिळतील? काय करणार? काय सांगितलं तुम्हाला? मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? 220 मल्टिप्लाय 50 डिवाइड बाय 40. 0 0 कट होणार. 4 ने डिवाइड केलं तर काय येणार? 4 1 4, 4 5 20, 4 5 20. आन्सर येणार 55. कळतंय का? हो सर. 5 करायचं राहिलं ना. सर काय? 55 इंटू 5 करायचं 55 राहिलं ना. मल्टिप्लाय 5 करा. आन्सर काय येणार? 5 5 275. 25. 5 5 25. 25 प्लस 5 25 प्लस 2 27 म्हणजे 275. आन्सर येईल का? येतंय का लक्षात? हो बरोबर आहे ना? हे लक्ष येतंय का? पण हे विचारतोय मी. सर. समजतं आहे का? हो हो सर. सर. हम्म. हो सर. आता पर्सेंटेज झालं. आता एक दुसरं उदाहरण घेतो बघा. एक व्यक्ती एक वस्तू विकण्यासाठी 5% कमिशन घेतो. तर 20 वस्तू विकण्यासाठी एक मिनिट. एक व्यक्ती एक वस्तू विकण्यासाठी 5% कमिशन घेतो. तर एक व्यक्ती एक वस्तू विकण्यासाठी 100 रुपयाला घेऊ. 100 रुपयाला 5 रुपये कमिशन घेतो. तर ₹920 किती कमिशन होईल? 920 रुपयेच्या वस्तूसाठी किती कमिशन द्यावे लागेल? सर कमिशन म्हणजे काय? कमिशन म्हणजे तुमचं दुकान दुकान आहे का एखादं? एखादी वस्तू घेऊन दुसऱ्याला विकण्याचा मोबदल्यात जो काही मोबदला घेतला जातो त्याला कमिशन म्हटलं जातं. एक्स्ट्रा प्राइस जी काही घेतली जाते ती विकून देण्याच्या बदल्यात स्वतःची जी किंमत असते. बघा काय सांगितलंय. एक व्यक्ती 100 रुपयाला 5 रुपये कमिशन घेते. म्हणजे 100 रुपये असतील तर त्याला किती रुपये घेतो? 5 रुपये. तर तुम्हाला विचारलंय 920 रुपयाला किती रुपये घेईल? बरोबर आहे की नाही? मग ह्याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय? 920 मल्टिप्लाय 5 डिवाइड बाय 5 100. into 9. 0 0 कट. 5 1 5, 5 2 10. 2 ने डिवाइड केलं तर काय येणार? 2 1 2, 2 4 40. 8, 2 6 12. आन्सर येईल 46 रुपीज. हे असेल याचं कमिशन. कळालं? जमेल का आता समचलनाची उदाहरणं सोडवायला? हो सर. एक काम करायचं सगळ्यांनी. तुमच्या पुस्तकामधून समचलनाची जेवढी पण उदाहरणं आहे तेवढी आज होमवर्क मध्ये सोडवायची. आणि जी उदाहरणं येणार नाही ती सगळी ग्रुपवर टाकून ठेवायची. कळालं? जी उदाहरणं तुम्हाला समजणार नाही ती सगळी कशी करायची? ग्रुपवर टाकायची. व्यस्त चलन जे आहे ते व्यस्त चलन आपण उद्या समजून घेऊ. काय? कोणता लेसन आहे? प्रपोर्शन म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? समचलन आणि व्यस्त चलन. काय रे लेसनचं नाव सांगा रे हिला.
चलन व प्रमाण. ते ऐकवायचे ना त्यांना मग. हर्षदा आवाज म्यूट कर.